अजित पवारांना महायुतीमध्ये घेतल्याचा पश्चाताप दादांना सोबत घेताना विचार करा असं फडणवीसांना म्हणायचो. काहींकडून लोकांची दिशाभूल. रवींद्र चव्हाणांचं विधान. माझ्यावर 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांसोबत मी सत्तेत. गुन्हा सिद्ध होण्याआधीच कोणी दोषी असतो का? सिद्धार्थ बनसोडेंना सावरताना अजित पवारांच्या विधानानं नवा वाद. मोदींनी अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप केला. त्याचं काय झालं याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं. संजय राऊतांची टीका. अजित पवार यांनी असं बोलायला नको होतं. मित्रपक्षामध्ये मनभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. बावनकुळेंचा सल्ला. महायुतीत आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत. कुठली उत्तरं देणार, टीका टिप्पणी करणार नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. पिंपरी मनपामध्ये भाजपने 8,000 कोटींच्या ठेवी मोडल्या. अजित पवारांकडून भ्रष्टाचाराचा आरोप. काही लोकांच्या प्रॉपर्ट्या कोट्यवधीपर्यंत वाढल्या. आमदार महेश लांडगेंवर अप्रत्यक्ष टीका. बिनविरोध निवडणुकांचे सविस्तर अहवाल द्या. राज्य निवडणूक आयोगाचे यंत्रणांना निर्देश. उमेदवारांनी कधी माघार घेतली, दबावाचा काही आरोप आहे का? शहानिशा करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवला. माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नाही जी 65 उमेदवारांना बिनविरोध करते. मनसे नेत्यांसमोर राज ठाकरेंचं वक्तव्य. बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांच्या विरोधात राज ठाकरेंकडे पुरावे. बिनविरोध निवडून आलेल्या 66 नगरसेवकांच्या विरोधात मनसे सोमवारी कोर्टात जाणार. बिनविरोध निवडून येण्यासाठी 5 ते 10 कोटी दिले. संजय राऊतांचा आरोप. तर राज्यामध्ये लोकशाही नव्हे तर झुंडशाही असं म्हणत राऊतांची टीका. विकासाच्या मुद्द्यावर उमेदवारी मागे घेणं हे प्रगल्भतेचं लक्षण. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर बिनविरोध कसे झाले याची चौकशी केली पाहिजे. रवींद्र चव्हाणांचं विधान. सांगली महापालिका निवडून द्या. कोणताच प्रश्न शिल्लक ठेवणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांचा सांगलीकरांना शब्द. नवीन महापालिका इमारतीसह विमानतळ बांधण्याची देखील ग्वाही.